पद्मश्री नामदेवदादा ढसाळ, राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडघम महाराष्ट्रातील दलितांवर, मातंग समाजावर व तसेच इतर समाजावर सातत्याने होणारे अन्याय अत्याचाराला जबाबदार कोण? अक्कलकोटमधील मातंग समाजातील विष्णू पाठोळे व त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरुद्ध जातीवादी नागेश कुंभार यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल न झाल्यामुळे आणि 3 ते 4 वेळा अन्याय झालेला असून SP, DYSP, PSI यांना निवेदन देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्यामुळे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांना निलंबित करावे यासाठी हलगीनाथ आंदोलन, धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार आहे। मी खंडू बनसोडे, नवजी उस्ताद साळवे जयंती मध्यवर्ती अध्यक्ष। अक्कलकोट येथे झालेल्या पाटोळे कुटुंबावर प्राणघातक हल्ल्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो। सोलापूर शहर जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर होणाऱ्या मातंग समाजावर अन्याय अत्याचाराची मालिका अद्यापर्यंत चालूच आहे। हे अन्याय अत्याचाराची मालिका कधी थांबणार यासाठी आज सोलापूर शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा देतो आणि जोपर्यंत पाटोळे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सोलापूर शहर जिल्ह्यातील मातंग समाजाला घेऊन एक उग्र पद्धतीचं आंदोलन करावं लागणार आहे। तेव्हा ही सरकार डोळे झाकपणे करते। मुक्का, आंधळा आणि बहिरा ही मालिका यांची अद्याप सुरूच आहे। मातंग समाजाला टार्गेट केलं जाते। तिथलं पोलीस प्रशासनाला कंप्लेंट द्यायला गेलं तर कंप्लेंट घेत नाहीत। SP साहेबाला 2 वेळा भेटलं, SP साहेब त्यांच्याकडे पाठवतात, त्यांनी यांच्याकडे पाठवतात। फिरवा फिरवीचे कारण चालू आहेत। पाटोळे कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम समाजाच्या वतीनं चालू आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही त्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला निलंबित झालं पाहिजे, पहिली आमची मागणी आहे। आणि दुसरी मागणी, त्यांच्यावर जे समाजकंटक आहेत, जे हरामखोर आहेत ते सध्या मोकाट फिरत आहेत। मार खायचा आम्ही, बसायचा आम्ही, न्याय मागायचा आम्ही, कोर्टावर चालायचं। त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हे दाखल नाही झाले तर सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करून पाटोळे कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। क्रांतिकारी जय भीम, जय लवजी। मातंग समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार वाढत चालले आहे। त्या अन्याय अत्याचारामध्ये शिवाजी पाटोळे याच्या डोक्यामध्ये रॉड मारून त्याला जखमी करण्यात आले, प्राणघातक झालेला आहे। आणि शासकीय नियमानुसार केस पेपर काढून देखील MLC दाखल काढून देखील पोलीस लोक कंप्लेंट घेत नाहीत, तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करत नाहीत। अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन, उत्तर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक पोलीस भिताडे यांनी दखल घेतली नाही। तसेच त्यांच्यावरच्या कारवाई करून त्याला निलंबित करण्यात यावं। हो, आणि SP साहेबांची पण भेट झाली, कलेक्टर साहेबांची भेट झाली। त्यांनी ऑर्डर देऊन देखील त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची बंडदशरथ गवळी दलित पॅंथर संघटनेचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदावर काम करतोय। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी पूनम गेट जवळ दलित पॅंथर संघटनेच्या वतीने 27 तारखेला धरणे आंदोलन, आमरण उपोषण व हलगीनाथ आंदोलन दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडघम